वसईच्या समुद्रात अचानक एक विचित्र प्रकार समोर आलाय, ज्यामुळे मासेमारी करणाऱ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर झालं असं की मागील 1.5 आठवड्यापासून समुद्रामध्ये रहस्यमय गोल रिंगण तयार झालेलं आहे आणि ते कशामुळे आणि नेमकं काय कारण आहे हे अजूनही गूढ कोणाला उलगडू शकलेलं नाहीये। साधारण 66 नॉटिकल अंतरावर हे रिंगण बनलेलं आहे। त्यात वसईतील बोट याच गोल रिंगणामध्ये अडकली होती, मात्र सुदैवाने ती बोट त्या रिंगणातून बाहेर पडली आणि त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। परंतु समुद्रातील इतर ठिकाणचं पाणी शांत असताना या ठराविक वर्तुळामध्येच पाणी असं रहस्यमयरित्या का हालचाल करतंय याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र मच्छीमार बांधवांकडून या ठिकाणी पाण्याखाली ज्वालामुखी असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान पालघर जिल्हा हा भूकंप प्रवण क्षेत्र असल्यामुळे दरवर्षी इथे 200हून अधिक सौम्य भूकंप होतात, म्हणून आपत्ती विभागाकडून तपासणी करावी अशी मागणी समुद्र जीवरक्षक जनार्दन मेहरे यांनी केलेली आहे। पण समुद्रात असं रिंगण किंवा गोलाकार प्रवाह तयार होण्याची मुख्य कारणांमध्ये समुद्री प्रवाह आणि लाटांची हालचाल हे असू शकतं। त्यात भरती ओहोटी किंवा वाऱ्यामुळे पाणी गोलाकार फिरू लागतं, याला एडीज म्हणतात आणि अशा वर्तुळांना मेसोस्केल रिंग्स म्हणूनही ओळखलं जातं। त्यात अशा पाण्याची रिंगण कधी गरम किंवा थंड असू शकतात किंवा समुद्राच्या तळाशी भूकंप, ज्वालामुखी किंवा गॅस उत्सर्जन झाल्यास पाण्यामध्ये गोलाकार भोवरे तयार होऊ शकतात। यामुळे पाणी वर येऊन वर्तुळाकार आकारामध्ये उकळत असल्यासारखं दिसून येतं किंवा हलत राहतं किंवा जोरदार वारे किंवा चक्रीवादळामुळे सुद्धा समुद्राच्या पृष्ठभागावर गोलाकार प्रवाह तयार होतात। यामधूनही पाण्याची रिंगण तयार होतात, परंतु हे रिंगण आकाराने फारच लहान असून यामध्ये जहाज गिळण्याइतकी क्षमता नाहीये। मात्र तरीही या ठिकाणावरून बोटी नेणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय।